आमचं मूल मानसिक दडपणाखाली तर नाही ना? विद्यार्थ्यांच्या मनातील भीती ओळखण्यासाठी जायखेड्यात उमटले संवादाचे स्वर. काय बोलले डॉक्टर? काय दिल्या विद्यार्थी वर्गाला टिप्स? बघूयात फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. अपयशाने खचू नका, सकारात्मक रहा. जायखेड्यात विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंध मार्गदर्शन शिबिर संपन्न. बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे वाढती स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताणतणाव दूर करण्यासाठी जायखेडा येथे एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये लाड शाखीय वाणी समाज जायखेडा आणि एम्पथी फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंध या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रशांत ब्राह्मणकार अध्यक्ष वाणी समाज युवा मंच जायखेडा आणि प्रणित ब्राह्मणकार यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या हिताचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला. तज्ज्ञांचा कानमंत्र, संवाद साधा, तणाव घालवा यासाठी कार्यक्रमात नाशिक येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया पाटील, डॉक्टर भूषण जाधव व अनुष्का टिपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर सुप्रिया पाटील यांनी यश अपयश ही जीवनातील एक निरंतर प्रक्रिया आहे. अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करा. मनात नकारात्मक विचार आल्यास ते दाबून न ठेवता शिक्षक किंवा पालकांशी मनमोकळा संवाद साधा असे सांगितले. डॉक्टर भूषण जाधव यांनी आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा पर्याय नाही, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक संकटावर मात करता येते व त्यांनी यावेळी तणावात व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीही समजावून सांगितल्या. नियोजनबद्ध आणि आयोजन उपस्थिती या कार्यक्रमात बघायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित ब्राह्मणकार यांनी केले. या प्रसंगी जायखेडा येथील वाणी समाजाचे अध्यक्ष विजय ब्राह्मणकर, एम्पथी फाउंडेशनचे प्रतिनिधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत ब्राह्मणकार व प्रणित ब्राह्मणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सारंग ब्राह्मणकार, दिगंबर ब्राह्मणकर, सुबोध ब्राह्मणकार आणि मेक्षा महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्चाव, जायखेडा. डायरेक्ट नाही बोलले, पण ते बोलतात की असं वाटतं की आता हे संपलं तरी चालेल, आम्हाला नाही जगण्यामध्ये इंटरेस्ट. मग ह्या टोकाला आपण कशा कशामुळे जाऊ शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जसं सर म्हणाले की तुमची एखादी प्रिय व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलीये, तुमच्या घरामध्ये एखादी डेथ झाली म्हणजे मृत्यू झाला, किंवा तुमचा एखादा मित्र मैत्रीण तुम्हाला सोडून दुसऱ्या ह्याच्यात गेले, शहरात म्हणा किंवा ट्रान्सफर होऊन गेले आणि ते तुम्ही त्यांच्यावर खूप अवलंबून होतात, तरी तुम्ही नैराश्यामध्ये जाऊ शकतात. की म्हणजे सेपरेशन, थोडक्यात सांगायचं तर सेपरेशन. दुसरी गोष्ट म्हणजे हा पण एक लॉस आहे. दुसरा लॉस आहे फायनान्शियल लॉस. आता जसं सर म्हणाले की शेतकरी, तर शेतकरी कुटुंबामध्ये हे लॉसेस, किंवा बिझनेस जरी म्हटला, बिझनेसमध्ये पण ह्या गोष्टी होतात की सडनली घरामध्ये पैशाचा तुटवडा किंवा अभाव होणं. आणि मग मोठे माणसं जसे बोलतात, तर आता हा सल्ला माझा नुसता मुलांनाच नाही, तर इथे उपस्थित मोठे लोक पण आहेत वयाने जास्त, प्लस आपलं युट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग पण चालू आहे. तर मी एकच सांगेन की नैराश्याकडे जाण्याआधी एकच विचार करा की आपण काढला तर मार्ग भरपूर असता, फक्त आपल्याला ते बोलायची गरज आहे, आपल्याला ते सांगायची, व्यक्त करायची गरज आहे. आपण डिप्रेशन किंवा एन्झायटी मध्ये केव्हा जातो? जेव्हा आपण गोष्टी व्यक्त करत नाही, म्हणजे शेअर करत नाही, बोलत नाही. किती वेळा आपल्या समोरच्याकडे त्याचं उत्तर असू शकतं ना. आत्महत्या हे कशाचंच उत्तर नाहीये. आपल्याकडे भरपूर उपाय आहेत, भरपूर गोष्टी आपण करू शकतो. पण तुम्ही ऐकलं असेल ना, पोटामध्ये याने उडी मारली, जेईचं प्रिपरेशन नाही, हे रडगाणं बंद करायचं. मला जमणार आहे आणि मी परीक्षा देणारच, हा आहे ना अट्टहास स्वतःने धरला पाहिजे. मला एक सांगा की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बदलाव करत असतात, है ना, आणि बदलाव होत असतात. पण हे बदलाव करण्याचा निर्णय आपल्या आयुष्यात कोण घेतं? आपणच घेतो की नाही? बरोबर आहे की नाही? आपण घेतो की नाही मुलांना? हा.
सो हा बदलाव जर घडत असला आणि या बदलावाचा जर डिसिजन आपण घेत असलो तर परीक्षा चांगली द्यायची की वाईट द्यायची हा निर्णय कोण घेतं? आपणच घेतो, बरोबर की नाही? की पॅरेंट्स म्हणतात की तुझी चांगलीच गेली पाहिजे आणि तू चांगलीच दिली पाहिजे. पॅरेंट्स काय म्हणतात की चांगले मार्क्स आले पाहिजे एवढी अपेक्षा तुझ्याकडून आहे, बरोबर आहे की नाही? सो परीक्षा चांगली द्यायची की नाही द्यायची हे कोण ठरवतं? आपण ठरवतो. सो परीक्षा मला जमणार नाही इथं जर म्हटले तर पहिलं काय होतं की पहिलं युद्ध तुम्ही तिथं हारले. सगळ्यात आधी हा निर्णय घ्यायचा की मी परीक्षा देणारच आणि मी ती चांगल्या पद्धतीने देणार. की आता समजा महाराजांनी बरेच देणार आहोत 10वी 12वीची जी एक्झाम देणार आहोत, ही एक्झाम मध्ये किती प्रश्न येणार आहेत, या एका प्रश्नाला किती उत्तर लिहावं लागणार आहे आणि ते लिहिल्यानंतर त्याला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला आधीच माहिती असावं, बरोबर आहे की नाही? हे जर आपल्याला माहितीच नसलं तर आपण एक्झाम मध्ये गेल्यानंतर अचानक आपल्याला समजतंय की अरे याला तर 3 पानं लिहायची होती आणि मी एकच पान लिहून आलोय, मला तर आता पुढचं पण आठवत नाहीये, असं होऊ शकतं है ना? सो याच्या आधी सराव असणं खूप आवश्यक आहे. चिंता, भीती, ताण घालवण्यासाठी, शरीराला रिलॅक्स करण्यासाठी तंत्रे आत्मसात करावी. आता ही तंत्रे म्हणजे काय? अभ्यासामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही जे वाचलेलं आहे ते जर तुमच्या लक्षात राहावं किंवा जे आत्मसात करावं, तुमचं मेमोराईज व्हावं, यासाठी काही स्पेशल टेक्निक्स, टिप्स असतात त्या तुम्ही तुमच्या टीचरांना विचारू शकता. आणि ह्या रिकाम्या काळात स्वतःला कसं रिलॅक्स करता येईल याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. मी रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही एक स्लीप किंवा नॅप तुम्ही छोटासा घेऊ शकता. किंवा ह्या तुमचे जे छंद असतात, छंद म्हणजे काय की तुम्हाला जर ड्रॉइंग करायला आवडते तर ड्रॉइंग करायला घ्या, है ना? तुम्हाला जर कुकिंग करायला आवडते कुकिंग करायला घ्या. तुम्हाला जर आईला मदत करावी वाटते, पप्पांना मदत करावी लागते, शेतामध्ये काम करावं लागतं, ते तुम्ही त्यावेळेस करू शकता, है ना? पण तुम्ही जर मोबाईल घेतला किंवा टीव्ही बघत बसले आणि त्याचे जर रील्स व्हिडिओ जर बघितले तर तुमचा मेंदू त्यावेळेसही थकूनच जाईल आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला घेशाल त्यावेळेस तुमचं मन तिथं लागणार नाही. सो जनरली एक्झामला जातो त्यावेळेस बऱ्याच मुलांना चक्कर येतात, बऱ्याच मुलांना कमजोरी येते, थकान येते, विकनेस ज्याला आपण म्हणतो. तर हे जर सगळं जे होतं हे कन्सिस्टंट आपण ज्यावेळेस अभ्यासामध्ये असतो, आता 9वी 10वी 9वी पर्यंत आपण एकदम रिलॅक्स असतो है ना, आपल्याला काही जास्त अभ्यासाचं टेन्शन नसतं. पण 10वीत बोर्डाची एक्झाम असते म्हणून एक 2-2 3-3 महिने आधी प्रिपरेशन करतो, सतत अभ्यास करत असतो. याच्यामुळे काय होतं की शरीरात थकान होते, शरीर थकतं, शरीराला एक असं म्हणतो ना की व्यायामाची गरज असते, व्यवस्थित डायजेशनची गरज असते, अन्नाची गरज असते, ऊर्जेची गरज असते, हे योग्य वेळेत आपल्याला मिळत नाही. सो याच्यासाठी काय करावं की आपली जी कंपास असते ना, जनरली आपण एक्झामला जाताना कंपास वगैरे घेऊन जातो, त्याच्यामध्ये आपलं सगळं पेन पेन्सिल खोडरबर असतं. आता ते लई आपले जुन्या काळात असायचं की एक पेन घातला चला एक्झामला, खूप झालं है ना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.